इम्पल्स 2009 म्हणजे वर्किंग प्रोफेशनलसाठीचा एक कल्चरल प्लॅटफॉर्म आणि त्याच्याबरोबरच कॉर्पोरेट फेअर ह्याचा एक उत्तम संगम किंवा मिलाफ म्हणजे इम्पल्स 2009. मित्रांनो, ही संकल्पना जेव्हा मनात आली किंवा हे प्रत्यक्षात आणायचं ठरवलं, त्याच्या पाठीमागची एक भूमिका ही अशी होती की आपण स्कूल डेजपासनं, कॉलेज डेजपासनं आपल्या हॉबीज, आपल्या कला ह्या आपण वेगवेगळ्या मार्गाने जपायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत. जसजसं आपण करिअरच्या मार्गाने लागतो, जसजसं आपण करिअर करायला लागतो, तसतसं आपला स्ट्रगल पिरियड चालू होतो आणि अल्टिमेटली नंतर आपल्या कलांना वेळ खऱ्या अर्थाने उरतच नाही. हाच धागा पकडून आपण आपल्या जपलेल्या कलांचा आविष्कार पुन्हा एकदा खूप वर्षांनी प्रत्येकाला अनुभवायला मिळू शकतो याच्यासाठीचा एक कल्चरल प्लॅटफॉर्म म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल्स कल्चरल प्लॅटफॉर्म. बऱ्याच जणांशी बोललो तेव्हा असं लक्षात आलं किंवा त्यांनी असं मत मांडलं की खरंच रे, आम्ही खूप कॉलेज डेजमध्ये या ॲक्टिव्हिटीज करत होतो आणि आता आम्ही 7 ते 8 वर्षानंतर 10 वर्षानंतर अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही भाग घेणार आहोत. त्याच्यातनंच ही इम्पल्स 2009 ही संकल्पना पुढे आली. ह्या वर्षी आपण 8 वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स आपण ठेवत आहोत. कल्चरल फेस्ट याचाच अर्थ 8 वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स आहेत. त्याच्यामध्ये डान्स, ड्रामा, म्युझिक आणि नॉन परफॉर्मिंग आर्ट्स असे 4 वेगवेगळे डिव्हिजन केलेले आहेत. त्याच्यामध्ये सोलो सिंगिंग, सोलो इन्स्ट्रुमेंटल, रंगोली, पेंटिंग, स्किट, ग्रुप डान्स, ऑर्केस्ट्रा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स ह्याच्यामध्ये आहेत. हे सगळं करत असताना ह्याला एक कॉर्पोरेट फेअरचं सुद्धा स्वरूप दिलेलं आहे. कारण या सगळ्या उत्सवामध्ये, या सगळ्या फेस्टिवलमध्ये खूप सारे वर्किंग प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. सो ही एक उत्तम संधी व्यावसायिकांसाठी सुद्धा आहे असं मला वाटतं. आणि ते ह्या निमित्ताने त्यांच्या कॉर्पोरेट स्कीम्स त्या वर्किंग प्रोफेशनल्सपर्यंत किंवा HR मधल्या, मिडल मॅनेजमेंटमधल्या लोकांपर्यंत निश्चित चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतील आणि त्याचा त्यांना उपयोग होईल असं मला वाटतं. म्हणूनच कॉर्पोरेट फेअर सुद्धा या फेस्टिवलमध्ये ॲड करायचं असं ठरवलेलं आहे. या चांगल्या प्रकारचा सहभाग सगळ्यांचा अपेक्षित आहे. खूप धमाल करूयात मित्रांनो, खूप मस्ती करूयात. या इम्पल्स 2009च्या निमित्ताने आपण आपल्या पूर्वीच्या आठवणी पुन्हा एकदा या निमित्ताने एक्सप्रेस करूयात आणि ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.